रात्र गडद होत गेली. सागर मित्रांकडे जेवायला गेला होता. तो अजून आला नव्हता. स्वयंपाकघरातील लोक खाण्याचे कामे भराभरा करून मुक्ता तिच्या बेडरूमच्या प्रशस्त खिडकीजवळ येऊन उभी राहिली. बेडरूममधील लाईट न लावताच ते बराच वेळ तिथे उभी होती. ही तिची आवडती जागा होती. त्या खिडकीच्या चौकोरातून रात्रीच्या शांत समयी आकाशाचा दिसणारा चतकोर खूप आवडायचा तिला. नभातल्या चांदण्या मंद प्रकाश सांडत होत्या. खिडकीच्या गच्चीतला वेल जायच्या टपोर कळ्यातून गंध फेकत होता. वेलीवरच्या दव भरल्या पानाने निळाई पांघरली होती. जायच्या गंधानं तिचं चित्त थोडं प्रसन्न झालं. वातावरणातला उन्मादही कारण होताच तेवढ्यात अंधारातून आत शिरलेल्या सागरने तिला मागूनच घट्ट मिठी मारली. ही त्याची नेहमीची सवय. तिचे केस मागे सारून त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्याचे उष्ण होत जाणारे श्वास तिला जाणवले, पण तिने आज मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही. बस करा सागर, अगोदरच किती वेळाने येत आहात, मला शांतता हवी, व्हा बाजूला, म्हणत तिने अक्षरशः सागरला बाजूला केले. अच्छा, म्हणजे आई आजही आईने गोंधळ घातला बहुतेक. अलीकडे या सासू सुनात धुसफूस असते हे मुक्ताच्या वागण्यावरून लक्षात येत होतं. आई आणि मुक्ता दोघेही तशा समंजस, एकमेकीला धरून राहणाऱ्या. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण मध्येच असे अचानक प्रसंग येत की आई आक्रस्थळपणा करी, मुक्ताला टाकून बोले, मुक्ता दुर्लक्ष करे. पण आज मात्र कहर झाला. मुक्ता आणि सागरला आज सुट्टी होती. दोघांचं लग्न अजूनही नवच होतं. फक्त वर्ष तर झालं होतं. अजून नवलाईचे दिवस संपले नव्हते. त्यांचे दोघेही बेडरूममध्ये झोपले होते. सागर चारला मित्राकडे गेला आणि मुक्ता फ्रेश होऊन चहा घेत होती. तितक्या शेजारी राहणाऱ्या रमाबाई घरी आल्या आणि मुक्ताला म्हणाल्या, मुक्ता, 7 वाजता घरी ये ग, आज हळदी कुंकू आहे आमच्याकडे. हो येईन की, बसा ना, चहा तर घ्या थोडा, असं म्हणत मुक्ता उठली. तेवढ्यात रमाबाई म्हणाल्या, नको ग, पुन्हा केव्हा तरी येईन, असं म्हणून त्या निघून गेल्या. मुक्ताने कुकरला भात डाळ लावले आणि तिने हळदी कुंकाला जायची तयारी केली. तिला असले कार्यक्रम खूप आवडायचे. तेवढेच हाऊसमौज करता येते, चार चौघीत मिसळता येते. हास्य विनोद गप्पा यांनी भारलेलं ते वातावरण तिला खूप आवडायचं. तिच्या माहेरच्या वाड्यात तर हे हळदी कुंकू म्हणजे एक मोठा उत्साह समारंभ असायचा. आनंदाची पर्वणी नुसती धमाल झाडून तिच्या गावातल्या सवाष्णी बायका वाड्यात जमा होत. रंगबेरंगी झुळझुळत रेशमी नऊवारी लुगडी नेसून, ठेवणीतले दागिने घालून, केसात सुरंगी जाईजुई मोगरीचे गजरे माळून, नाकातली नथ सावरत ठुमकत चालणाऱ्या बायका तिला वेड करायच्या. त्यांच्या वाडाभर हिंदकळणारं हसू तिला साठवून ठेवावं वाटे. पुरुषांना या समारंभात प्रवेश नसल्यानं सगळ्या अगदी पाखरासारख्या भिरभिरत असायच्या. त्यांच्या अंगावर शिंपडलं जाणारं गुलाब पाणी, हळवारपणे मनगटावर लावलेले घमघमीत अत्तर, आदर व भक्तीने भरलेली भरगच्च ओटी आणि फार महागडी नसलेली पण ग्रहणीला उपयोगी अशी वाण म्हणून दिलेली वस्तू. नव्या नवाळीच्या सवासनी तर लाजेच्या पडद्या आडून माफक हसत बावरत सावरत सगळं शिकून घ्यायच्या. थोडी खट्याळ गोडाबीन भरलेली माफक थट्टाही चालायची. सगळा वाडा चैतन्याने नुसता रसरसून जायचा अगदी. पण बाबांना हे स्थळ पसंत पडले. देशमुख घराणं, उत्तम नोकरीवाला मुलगा. कोण सोडेल? सागरबरोबर लग्न होऊन ती मुंबईसारख्या अलिशान गर्दीने चिंबून कोंडलेल्या शहरातल्या 35व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅटमध्ये आली. अंगण मागेच राहिले, पण शेजार चांगला होता. सगळे मराठी हिंदी कुटुंबे पण मिळून मिसळून होती. दारबंद माणुसकी बंद हे वारं अजून पोहोचलं नव्हतं. बऱ्याच जणी छोट्या मोठ्या जॉबवर, त्यामुळे जमेल तसे सणवार करायच्या, आनंद शोधून वाटायच्या. म्हणून तर मुक्ता आज खूप खुश होती. छान तयार होऊन ती सासूबाईंना जाऊन येते म्हणून गेली आणि घडलं भलतंच. फिसकन अंगावर येत सासूबाई ओरडल्या, बाजूला हो. दिवसभर नवऱ्याची लाडूगोडी करून निघाली पारुष्य हळदी कुंकवाला. अगं, अंघोळ तरी करायचीस? काही रीतभात सवळं अवळं नाही तुला? निघाली व्रताला बाट लावायला. असलं काही घडेल याची कल्पनाही नसलेली मुक्ता एकदम बावरली. सासूबाईंना खरमरीत सुनवावं असं क्षणभर तिला वाटलं, पण नंतर तिलाच स्वतःची इतकी लाज वाटली की ती धावत बेडरूममध्ये शिरली आणि मनसोक्तपणे रडून घेतलं. सागर आईला खूप जपायचा. केवळ त्याच्यावरच्या प्रेमापोटी ती आजवर शांत राहिली होती. पण कुणीही कार्यक्रमाला बोलवलं की सासूबाई असंच काहीतरी घाणेरडं बोलून विरजण घालतात हे तिच्याही लक्षात आलं होतं. आणि हा सगळा राग आता सागरवर निघाला होता.
सागरने रूममधील लाईट लावली आणि तो हतबद्धच झाला. बेडवर साडी, दागिने, गजरा अस्ताव्यस्त पडला होता. मुक्तानं धाडगण बेडशीट झाडला आणि तो पसारा तसाच टाकून ती रजई तोंडावर ओढून चक्क पाठ फिरवून झोपली. आता पाणी डोक्यावरून गेले हे सागर समजून चुकला. त्यानं हलकेच मुक्ताला स्वतःकडे ओढला आणि अपराधबोध झाल्यासारखा तो म्हणाला, मुक्ता, आईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, पण प्लीज अशी नको ग तोडून टाकू, प्लीज. तशी त्याच्याकडे वळत ती म्हणाली, तुम्ही नका हो माफी मागू, पण सासूबाईंना का कळत नाही असा आनंद हिरावून घेऊन काय मिळतं हो त्यांना. मी आतापर्यंत नाही बोलले, पण खरंच मला नाही सहन होते. असं म्हणत मुक्ताने सगळा प्रसंग सागरला सांगितला. हे बऱ्याचदा झाले हेही सांगितलं. मुक्ताच्या कपाळावर हात फिरवत सागर म्हणाला, मलाही आश्चर्य वाटतंय हे ऐकून, कारण आई अशी कधीच नव्हती. आई म्हणजे गरीब गाय आहे ग, अगदी तुला सांगतोच मी माझ्या आईची कथा. असं म्हणून तो बोलू लागला, माझी आई गंगा, पण गंगाचा जन्म श्रीमंताच्या नव्हे तर गरिबाच्या घरी झाला. सोबत 6 भावंड आणि देवानं पैसा दिला नाही, पण सौंदर्य आणि मरमराबाईची संपत्ती सढळ हस्ते दिलेली. अशातच वयाच्या 12व्या वर्षी घरंदाज श्रीमंत दादासाहेबांचं स्थळ चालून आलं. आईचे बाबा म्हणजे माझे आजोबा नारळ मुलगी देऊन आश्वस्त झाले. खाणारे एक तोंड कमी झालं, वर 5,000 बदागी मिळाली म्हणून त्या बापाला तरी दोष कसा द्यावा. गरिबी लाचार बनवते शेवटी आणि लेक थोरा घरची सून म्हणून मिरवेल. उपाशी तर मरणार नाही ही भाबडी आशा होतीच की एका गरीब बापाच्या मनात. आईपेक्षा वयानं दुप्पट, अर्धांड आणि गावभर टग्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या दादासाहेबांना सगळ्या आंबट सवयी होत्या. गोतावळ्यात पंचक्रोशीत कुणीही आपली लेक द्यायला तयार झाले नाहीत, पण आईच्या नशिबात हे सगळं आलं. आई वाड्यात नवी नवरी म्हणून आली, पण ना कुणाला कौतुक ना प्रेम. एक नवी हरकामी मोलकरीण मिळाली होती. त्यांना दादासाहेबांच्या वाड्यातही भला मोठा हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्हायचा. आईची सासू, 4 जावा, नणंदा म्हणजे माझी आजी, काक्या, आत्या सगळ्या सुंदर साड्या दागिन्याने मडवून मिरवायच्या. आईच्या अंगावर मात्र साधं सुती लुगडं, गळ्यात 4 काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आणि सर्वांना काय हवं नको ते पाहत स्वयंपाकघरात राबणं होतं. 1 वर्ष आईनं माझ्या मोठ्या काकूकडून तिचं जुनं लुगडं मागितलं. खूप उपकार केल्यासारखं काकीने ते दिलं. हळदी कुंकवा दिवशी आई ते लुगडं नेसली. तिनं छानसा गजरा केसात माळला. मुळीचं सुंदर असलेली आई आणखीनच सुंदर दिसायला लागली आणि वादळ आलं. कार्यक्रमात एक जण आजीला म्हणाली, बाकी काहीही म्हणावं, पण तुमच्या लेकाची बायको मात्र सगळ्या सुनांपेक्षा उजवी आहे बरं. माझी आजी विषाचा कडू घोट गिळत कसनूशी हसली. त्याच रात्री माझ्या बापाकडे कागाळे गेले. एखाद्या गुराला मारावं तसं माझ्या बापानं आईला मारलं. तिच्या सौंदर्याचा फायदा घ्यायला मात्र तो विसरला नाही. यानंतर आईनं पुन्हा कधीच इतरांसमोर साधं फुलंही हातात घेतलं नाही. यातच माझा जन्म झाला, पण आईचा हाल कुत्रं खायना झालं, कारण इस्टेट वाटेकरी वाढला होता. आईला उपाशी ठेवणं, मारणं, घालून पाडून बोलणं सुरूच होतं. गेलेल्या पोरासाठी विकत घेतलेली एक स्त्री आता जड झाली होती, पण आई चिवटपणे जगत राहिली. घराच्या भिंतीत हुंदके दाबत राहिली. हे कमी की काय म्हणून दादासाहेब एक दिवस गाडीवरून येताना पडले आणि तिथेच संपले. कुणी म्हणाले त्यांना दारूतून विष पाजलं, तर कुणी म्हणालं त्यांच्या मित्रांनीच त्यांचा घात केला. खरं खोटं देव जाणे, पण यामुळे आईचं मात्र जिवंतपणे मरण सुरू झालं. एखाद्या मोलकरणीसारखी आई राबतच होती. शिळं उरलेलं अन्न खात होती. पण म्हणतात ना, सोसणाऱ्यालाच देव बळ देतो. सोसायचं इतकं हाल होऊनही ती कधी आजारी पडली नाही, दमली खोकली नाही. तिला फुले खूप आवडायची. वाड्यात तो प्रकार घडल्यापासून तिनं गजरा मनातच ठेवला, पण फुलावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. एकदा ती देवासाठी हार व गजरे बनवत होती. त्याचवेळी माझे धाकटे काका तिच्याकडे एकटक पाहत उभे होते. ते माझ्या मोठ्या काकीने पाहिले. वार्ता आजीपर्यंत गेली. पराचा कावळा झाला. मग काय, आईचे लांबसडक केस धरून तिला फरफटत वाड्याच्या मधल्या चौकात नेलं गेलं. आई रडत होती, भेकत होती, पाया पडत होती. माझी काय चूक झाली विचारत होती, पण
आजीने काही न ऐकता आईचे केस आडवे तिडवे कापून विद्रूप केले आणि सगळ्या वाड्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणाली, आजपासून ही अशीच बोडक्या डोक्यानं राहील. हिच्या केसांना तेल पाणी कुणीही द्यायचं नाही. जेवणघराच्या बाहेर आणि मागच्या पडवीशिवाय ही बाहेर पडणार नाही. वाड्यातली हिची जागा मोलकरणी इतकीच आहे, समजलं? आजीचे ते शब्द आईचे काळीत जिरत गेले. आई म्हणजे जिवंत प्रेत होतं. फक्त माझ्या आजीनं मलाही तिच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला. आजोबा आणि काकाही आजीला सामील होते, पण आई आणि मी यामधला प्रेमाचा वात्सल्याचा चिवट धागा कुणाला तोडता आला नाही. माझी एक छोटी आत्या आहे, तिला मात्र हे आवडत नव्हतं. पण तू परक्याचं धन आहेस आत्या, 4 दिवस माहेर पण भोग, घरच्या भानगडीत लक्ष नको घालू, अन्यथा माहेर तुटेल अशी धमकी दिली. पण मला मात्र तिनं आईचे सगळे भोग सांगितले आणि म्हणाली, आईचे पांग फेडायचे असतील, तिला या नरकातून बाहेर काढायचं असेल तर शिक, शहाणा हो, आपोआप वाट दिसेल. आणि मी तेच केलं. आईचं दुःख पीत पीत पचवत मी मोठा झालो, खूप शिकलो, नोकरीला लागलो आणि पहिलं काम हे केलं, आईला वाड्याबाहेर काढलं. या फ्लॅटमध्ये तिला तिच्या मनासारखं गेली 4 वर्ष ती राहते, जगते. आजपर्यंत मी तिला तून बोलताना पाहिले नाही. अगदी फुलपाखरालाही लांबून बघते ती. त्याच्या पंखावरचे रंग मिटतील म्हणून ती. म्हणूनच माझं मन हे नाही मानत. पण तूही खोटं बोलणार नाहीस, हेही खरंच आहे. मी काय करू आता तूच सांग. मी आईला सोडू शकत नाही आणि तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मुक्ता शांतपणे सगळं ऐकत होती, पण ऐकता ऐकता तिचे डोळे कधी व्हायला लागले हेच तिला समजलं नाही. थोड्या वेळापूर्वी रागानं धुसमुसणारी सागरची समजूत घालू लागे. मी घेईल रे त्यांना समजून, नको काळजी करू. अशा आश्वासक शब्दांचा आधार देत ती त्याच्या कुशीत शिरली. प्रत्येकाला आपली भूक ठरविता आली पाहिजे, कारण भुकेचं क्षेत्रफळ कवेत मावत नाहीत कधीच. म्हणून जो भुकेला परिमितीत बसवतो तो माणूस असतो. हे गणित ज्याला जमत नाही तो जनावर. जनावरांची भूक मोठी झाली की ते अनावर होतं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि मुक्ताच्या सासूबाईंच्या वाटेला जनावरेच फार आली होती. दुसरा दिवस नेहमीसारखा उगवला. आईचा गावाकडून फोन आला. मुक्ता पोट भरून आईशी बोलली. बोलता बोलता आईनं वाड्यातल्या हळदी कुंकवाची आठवण केली. शेवटी आई म्हणाली, मुक्ता, एक गंमत राहिलीच सांगायची. या वर्षी ना आई आत्याने धमाल केली. त्यांनी आम्हाला मस्त झिम्मेच्या गीतांवर नाचायला लावलं आणि जिंकणाऱ्या प्रत्येकीच्या हातावर तिळगुळाच्या लाडूबरोबर खडी साखरेचा तुकडा दिला. खूप मज्जा आली ग. तू हवी होतीस. चल ठेवते फोन, म्हणत मुक्तानं फोन ठेवला. तिला आठवलं, आई आत्या, बाबांची बालविधवा आत्या. सासरच्यांनी भयान छळली. एकदा तिचे आजोबा तिच्या सासरी गेले होते. भाकरी फुगली नाही म्हणून उलथण्याने आई आत्याला तिची सासू चटके देताना पाहिलं आणि बहिणीची ही हालत पाहून आहे तशीच बहिणीला घेऊन आजोबा घरी आले. सुधारके आजोबा पुढे गार्गी मैत्रिणीचा आदर्श, घरच्या बायकांनाही परंपरेसोबत शिक्षणाचा वारसा हवा ही अट तर ही आई आत्या, तिचा शब्द प्रमाण तीही होतीच. तशी घरच्या सुनांना तिचा प्रेम दाखवता ती नेहमी अलवनात राहायची. पण नवीन सुनांनी तिला बोलतं करत यातून बाहेर काढलं. तिला साधी पण झुळझुळीत पातळ नेसण्यासाठी राजी केलं. तिला वाचायला शिकवलं. तिच्या सुंदर आवाजातील प्रसादिक भजनं ऐकणं ही आनंदाची ठेव पावती असे. ती म्हणायची, बाय गो, बाईनंच बाईला वाट करून दिली पाहिजे बाई. फूल आणि मूल यात गुंतलेले असते. तिचा जीव गुंत म्हणून ती तकते. भोगालाही त्याग मानते. पाहणाऱ्याला वाटतं नेहमी फूल मारणारी बाई नटमोगरी असते. पण खरं सांगू, बाई आहे म्हणून फुलांना शोभा आहे हो. मुक्ता चमकली. तिचे डोळे एका नव्या आशेने फुलून गेले. आई आत्याच्या हातचा विटाळ कधीच वाड्याला झाला नाही. सवासणीच्या हळदी कुंकवातही ती म्हणूनच निरांजनासारखी वाटायची. पाठीवर मायेनं हात फिरवणारी जाणती नेणती स्त्री. तिला खूप खूप आनंद झाला. अगदी कुंद आभाळ बरसून मोकळं झाल्यावर वातावरणात जो एक स्वच्छ उजेड तजेला भरून वाहतो तसं वाटलं तिला.
एक जुनी कविता तिला आज कळली होती. आज शुक्रवार. मुक्ता उठली, सगळं आवरलं. सागर ऑफिसला गेला. तशी बाजार करण्यासाठी मुक्ता लवकरच ती बाहेर पडली. खरेदी आटपून ती घरी आली. 4 वाजले तसं तिने आवरायला घेतलं. ती शेजारच्या फ्लॅटमध्ये जाऊन हळदी कुंकवाचं निमंत्रण देऊन आली. मुक्तानं हॉलमध्ये जवळजवळ 6 पाट मांडले. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली आणि या पाटांकडे तोंड करून एक मोठा पाट मांडला. अगदी सुरेख रांगोळी काढून तोही सजवला. पाटाभोवती छान देणगी फुलं मांडली. ओटीचं, वाणाचं सामान, गजरे आणि तिळगुळाचे भरलेले ताट ठेवून टेबल सजवलं. हळूहळू एक एक सवाशण बायका येऊ लागल्या. हॉलमध्ये पसरलेल्या देखण्या मौशा रेशमी गालीच्या वर सगळ्या स्थानापन्न झाल्या. एव्हाना गंगाबाईंना कल्पना आलीच होती की घरी हळदी कुंकू आहे, पण त्या काही खोलीतून बाहेर आल्या नाहीत आणि मुक्तानंही त्यांना बोलवलं नव्हतं. ते पाट, त्या रांगोळ्या पाहून बायका डोळ्यानंच एकमेकींना खुणावत होत्या, पण सागरला काही माहिती नव्हते. तेवढ्या सुरकुतलेल्या, पिकलेल्या पण उत्साही अशा एका ग्रुपचं तिथं आगमन झालं. तेवढ्यात एक जण उद्गारली, अय्या सासूबाई, तुम्ही इकडे कुठे? तशी मुक्ता हसून बोलली, मीच बोलवलंय त्यांना. तिने त्या ग्रुपमधल्या प्रत्येकीला आदराने त्या रांगोळीनं सजवलेल्या पाठावर बसवलं आणि सगळ्यांना हात जोडून विनम्रतेने ती म्हणाली, मी आलेच हां, 2 मिनिटात. मुक्ताचे पाय सासूबाईच्या बेडरूमकडे वळले. अंधारात बसलेल्या सासूबाईंना तिने बरोबर पकडलं आणि ती त्यांच्या कानात पुटपुटली, आता फक्त मी सांगते ते आणि तेच करायचं. बाहेर बायका जमल्यात, तिथं चला. मुक्ताच्या शब्दातला ठामपणा त्यांच्या लक्षात आला. गरीब गाय पुन्हा वर आली. साधंसुती पातळ नेसलेल्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसलेल्या सासूबाईंना हळुवारपणे हॉलमध्ये आणले आणि समोर एकुलता एक पण राजेशाही थाट असलेल्या पाटावर बसवलं. सगळ्यांकडे पाहत ती म्हणाली, मला माफ करा, हळदी कुंकू म्हटलं की सवाशण बायकांना बोलावलं जातं, हे आजवरचे संस्कार, पण घरची स्त्री सवाशण राहावी म्हणून जुन्या चिवटसारखं ऊन पाऊस झेलत खंबीरपणे उभे राहणाऱ्या एकट्या शिलेदार स्त्रीचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. म्हणून तर मला सासूबाईंपासून मी याची सुरुवात करते. तुम्हालाही ते आवडेल अशी मला आशा आहे. असं म्हणून टेबलवर झाकून ठेवलेले एक ताट मुक्ताने सासूबाईंच्या हाती दिलं आणि ते उघडून पाहायला सांगितलं. गंगाबाईंनी ताटावरचा रेशमी रुमाल बाजूला केला आणि त्यांचे डोळे भरून आले. काय नव्हतं त्या ताटात? आतापर्यंत दामटून चिंबून चिमटून बसलेल्या भावनांचं सत्यात उतरलेलं आरसपाणी स्वप्न होतं ते ताट. मुक्तानं त्यांचा हात हातात घेत म्हणाली, हे सगळं घालून तुम्ही तयार होऊन बाहेर या, तिळगुळ वाटायला मी वाट पाहते. गंगाबाई खोलीत गेल्या. सगळ्यात आधी त्यांनी त्या गजऱ्याचा पोट भरून सुगंध घेतला. ताटून येणाऱ्या कुटू आठवणींना प्रयासानं बाजूला सारत त्यांनी पातळाची घडी हातात घेतली. जांभळ्या कलरचं गुलाबी पदरावर पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचं ते रेशमी वस्त्र त्यांच्या आत्तापर्यंतच्या दुःखावर आईची शाल होऊन गेली. शेजारीच असलेले 3 बॉक्स त्यांनी उघडले. काय नव्हतं त्यात? एकात सुंदर मोत्याच्या बांगड्या, एकात नथ आणि एकात सोन्याच्या तन्मणी. मंत्रमुग्ध होऊन एक एक वस्तू त्यांनी आपल्या अंगावर पांघरली. मोर पिसारासारखी त्याला पाण्याविना थकून तुटून थोडेसेच राहिलेल्या केसांवर गजरा माळला. एक नाजूक ओम कपाळावर रेखला आणि त्यांनी आरशात पाहिलं. आतापर्यंत भोगलेल्या दुःखावर सुखाचं चांदणं सांडलं होतं. स्वतःलाच स्वतः शोधत असल्यासारखी त्या तिथंच उभ्या राहिल्या. तेवढ्या सासूबाई सगळे वाट पाहतायत तिळगुळाची अशी मुक्ताची हाक येताच त्या भानावर आल्या. हॉलमध्ये त्या येताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मुक्तानं गुलाबपाणी शिंपडून प्रत्येकीच्या मनगटाला अत्तर लावलं. हळदी कुंकू देऊन सगळ्यांना वाण दिलं. पाटावर बसवलेल्या सगळ्या आजीबाई भारावून गेल्या. गरम मसालेदार दूध पिऊन हसत हसत सगळ्यांनी वाकून गंगाबाईंना नमस्कार केला. हाती तिळगुळ देत सुखी राहाचा मनापासून आशीर्वाद दिला त्यांनी. सगळ्या जायला निघाल्या. तेवढ्यात त्यातल्या एकीची चिमुरडी खनपोलक्यातली लेक ओरडली, मम्मा, आपल्या आजीचं पण आपण असंच हळदी कुंकू करायचं बरं का?
सगळ्या सवाष्णी खळखळून हसल्या. मुक्ताच्या हातात तिळगुळ देत गंगाबाई बोलल्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सासू सुनेची गळाभेट झाली. सगळं घर तिळगुळात न्हावून गेलं होतं. गंगाबाईच्या नथीतल्या मोतीसारखं शुभ्र आणि धवल होऊन सगळं हळदी कुंकू संपल्यावर मुक्ता आणि गंगाबाई काही क्षण ताजे तवाने बसून राहिल्या. घरभर उसळीमधून आलेला सुवास, हसत खेळत जाणाऱ्या आजीबाईंचा गजर आणि आनंदाने भरलेलं वातावरण मुक्ताच्या मनात खोलवर उतरले. तिने बघितले की ही छोटीशी कृती सासूबाईंसाठी केलेली किती मोठा आनंद निर्माण करू शकते. सागर ऑफिसमधून आला आणि त्याने हॉलमध्ये पसरलेले दृश्य पाहिले. त्याच्या डोळ्यात आनंदाचं थेंब चमकले. मुक्तानं त्याच्याकडे हसून पाहिलं आणि सागर त्याचा हात तिला दिला. माझ्या बायकोने तर कमाल केली, त्याने लाजून पण खुश होऊन म्हटलं. गंगाबाईंना मात्र इतकं समाधान मिळालं होतं की त्यांनी थोडा हळवारपणा कमी करून मुक्ताला मिठीत घेतलं. बाळा, तू खरंच सगळ्यांचं हृदय जिंकलीस, त्या म्हणाल्या. डोळ्यातले आनंदाचे अश्रू थोडे हळवार पसरले. त्या रात्री जेव्हा घर शांत झालं, मुक्ता आणि सागर आपल्याच खोलीत बसले होते. मुक्ताने हसत म्हटलं, सागर, ही शिकले, आपलं घर म्हणजे फक्त आपण नाही, पण सगळ्यांच्या आनंदाचं ठिकाण असायला हवं. सागर तिला जवळ ओढत म्हणाला, हो मुक्ता, आणि तुझ्यासारखी बायको असेल तर घर खरंच स्वर्गाचं ठिकाण होऊ शकतं. दोघेही शांतपणे बसले. बाहेरून थंड वारा गेला आणि घराच्या खिडकीतून चंद्राचा प्रकाश हळवारपणे आत पडत राहिला. मुक्ता मनात विचार करत होती, कधी काळाच्या अंधारातही जर आपण प्रेम आणि सन्मान ठेवला तर अंधारावर उजेड नक्कीच जिंकतो. त्या रात्री घरात केवळ प्रेम, शांती आणि आनंदाची अनुभूती पसरली होती आणि मुक्ता जाणवत होती की तिच्या हाताने केलेली ही छोटीशी कृती केवळ सासूबाईंसाठी नव्हे तर स्वतःसाठी आणि सागरसाठी किती मोठा आनंद घेऊन आली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.